गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. तर सकाळचे वाजले 9:30 आणि मला टिफिन द्यायचे. आज जरा लेट उठलो आणि आज आहे संडे इथं फन डे. तर आहे ना, जरा लेट उठलो आम्ही. म्हणजे लवकर उठून पण आहे ना, म्हणजे काही एवढं लेट नाही, पण लवकर उठून पण आहे ना लाईट गेली. तर आता थोड्या वेळ पहिले यांनी फोन लावला तर वायरमनांना ते म्हणे 15-20 मिनिटात येऊन जाईल. पण आता अजून 15-1 मिनिटं तर झाले, पण काय अजून आली नाही. आणि चेहरा किती डल झाला आहे माझा. मी आयब्रो जर नाही केली ना तर चेहरा असा एकदम हे होऊन जातो. स्वतःकडे बघायला टाईमच नाही यार. खरं टाईम काढला पाहिजे. तर आता सकाळी सकाळी आहे मी किचनमध्ये. ॲक्च्युली तुम्हाला कळायला असून मी किचनमध्ये. लेडीज सकाळ होते किचन आणि रात्र होते किचन. लाईफमध्ये किचन इज अ बेस्ट किचन, बाकी काहीच नाही आहे. तर आहे ना, आता मी बनवते, भाजी बनवायची आहे, त्याची पूर्वतयारी करते. म्हणजेच कांदा टमाटो जरा फ्राय करून घेते, म्हणजे लाईट आली का पटकन दळायचं काम राहील. तर आता अजून तर काही लाईट आली नाही आहे. तुम्हाला दाखवते मी ग्रेव्हीची तयारी काय केली आहे सगळं. म्हणजे एकदा करून ठेवलं आणि लाईट आली का टाकायचंच. मग एक 5-10 मिनटं भाजी उकळली का झाली माझी भाजी. मागच्या वेळेस लेट झाले टिफिन द्यायला, बिचारे वेट करतात. आता खूप दिवसानंतर असं झालं की लेट होऊन गेले, त्यामुळे आज नाही लेट व्हायचं. बरं घरातले कामं राहिले तरी चालते, घरातले कामं ठेवून बी नाही चालत. तो काय करायचं. तर आहे ना, तर रात्री मी ना ब्लाऊज शिवत होते. दोरा संपून गेला होता तो दोरा. हे रेड कलरचा ब्लाऊज शिवते. आता थोडंच बाकी आहे, ते पण रेडी करायचं, दोरा आणायचं. स्टँड कुठं ठेवलं? स्टँड शोधावं लागेल, त्याशिवाय तर मला करता बी नाही येणार, मला दाखवता पण नाही येणार. हा सापला. त्या बायाच्या खाली होता. मोठा सागर त्यांनी तोडलाय, त्यामुळे आता छोटा बरा आहे. घेऊ आपण नंतर, मोठा पण घेऊ, कारण गरज पडते मला. चालू राहतं. अजून एक आणायचं आहे, सध्या काही जमणार नाही सध्या. तर बघा, कांदा लसूण आणि आता मी टमाटा टाकणार आहे, थोडा अजून कट करून टाकणार आहे. ह्याच्यात आता आपण टाकणार आहे टमाटे. मी आलं घेतलं, आलं किसून घेतलेलं आहे, त्याची साल काढून त्याचे तुकडे करून बारीक टाकून घेतले. एकत्र शिजवून घेते, छान मिक्स करून बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे. टमाटा छान शिजला की रस होतो, आणि रस सोडला तर व्यवस्थित सगळं मिक्स होतं, एकजीव होण्यास सुरुवात होती आणि टेस्ट खूप छान होते. आता याच्यातच आपण कोथिंबीर टाकून देतो. इथे मी फर्स्ट टाईमच टाकते अशी डायरेक्ट कोथिंबीर, नाही तर मी दळतानाच कोथिंबीर टाकते. तर इथे आपलं सारण जे आहे ते जवळजवळ झालं आहे रेडी. त्या प्रकारे तुम्ही कोणतीही भाजी बनवण्यासाठी ही ग्रेव्ही वापरू शकता. खूप सिंपल आणि छान अशी ग्रेव्ही आहे. ग्रेव्ही सगळं एकजीव केलं, टमाटा पण मॅश झालेला आहे. चाळून घेते मी इथे, बघू शकता. आणि आपण आता ते थंड करायचं आहे छानपैकी. त्यासाठी आपल्याला अजून 5-1 मिनटं शिजू द्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. राहिलेला जर कच्चापणा असेल टमाट्याचा तोही छानपणे मॅश होऊन जाईल, मिक्स होऊन जाईल, शिजून जाईल. आणि इकडे मी गॅस बंद करून दिलेला आहे, छानपैकी थंड होऊ राहिलं. आता थंड झाल्यानंतर आपल्याला आहे ना, इथे मिक्सरच्या भांड्यात काढायचं. त्याच्यात मी ऑलरेडी खोबरं भाजून घेतलेलं होतं आणि हे सगळं सारण टाकले. मिक्सरच्या भांड्यात फक्त खोबरंच होतं बरं का. खोबरं किसून ते थोडंसं हलकंसं तव्यावर किंवा कढईमध्ये फ्राय केलेलं होतं. आता इथे सगळं सारण काढून घेतलं आहे आणि गॅस चालू करून दिला आहे. आणि हे अंडे आहे, ज्याचे साल मी ऑलरेडी काढले, आणि त्याला आता कट मारून सगळे अंडे टाकून घेते, जेणेकरून आज बनवायची आहे अंडा करी.
तर डब्यांना आज जाते अंडा करी. इथे मी छान मस्तपैकी आता त्यांना फ्राय करून घेते. हां, आता तुम्ही म्हणाल आज अंडा करी सगळ्या डब्यांना का? नाही. तर आज 4 डबे होते संडेचे. तर 4 डब्यांमधनं 1 डबा पूर्ण व्हेज होता आणि 3 डब्यांना आज अंडा करी जाणार होती. तो मुलगा बिलकुल बी अंडे खात नाही किंवा चिकन खात नाही किंवा मटण खात नाही. त्यामुळे त्याच्यासाठी पूर्ण व्हेज बनवावं लागतं. तर त्याच ग्रेव्ही जे आपण मिक्सरमध्ये दळलं त्याच ग्रेव्हीने मी एक वाटाणा बटाट्याची भाजी केली आणि ही एक भाजी केली. त्या भाजीच्या नादात मी मोबाईल घेण्याचं विसरली आणि लाईट आल्यावर दळून घेतलं. त्यानंतर मसाला मस्त फ्राय केला तेलामध्ये. त्याच्यात काळा मसाला लाल मसाला टाकून छान ग्रेव्ही बनवली आणि हे बघा पाणी टाकून मस्त ग्रेव्ही बनवून घेते मी. आणि ते दाखवायचं विसरून गेले त्याबद्दल सॉरी. पण तुम्हाला नॉर्मली माहिती आहे तेल टाकून आपला जे दळलेला मसाला आहे तो टाकायचा. छान फ्राय केल्यानंतर मसाले टाकायचे. आता इथे मी मीठ टाकून घेते चवीनुसार. आता तुम्हाला ही भाजी किती घट्ट करायची आणि किती पातळ करायची ही तुमच्यावर डिपेंड आहे. आणि हवं तर तुम्हाला याच्यात डाळ दाण्याचं पीठ पण टाकू शकता. आता तुम्ही म्हणाल काय, आता तुम्ही गावाकडचे असाल आमच्या इकडचे तर तुम्हाला माहिती असेल डाळ दाण्याचं पीठ म्हणजे काय. तर ते छान टेस्ट येते त्याची, खूप भारी येते आणि घट्टपणा पण येतो. आता इथे मी सगळे अंडे टाकून घेतलेले आणि कट केले मी, कारण डब्यात अख्खा अंडं बसत नाही ना. छोटे छोटे डबे किंवा जास्त मोठे बी राहिले तरी अंडं पूर्ण बसत नाही. त्यामुळे मी इथे कट करून घेतलेले आणि आता ते टाकून मस्त उकळी येऊ द्यायची भाजीला. हे बघा कोथिंबीर टाकली, किती छान दिसते ही भाजी, खूप सुंदर अशी दिसते. छान उकळू द्यायची आहे भाजी. बघा किती छान वाटते. आमच्या माईच्या भाषेत भाजी नाचते असं म्हणाल ती, असं पाहिलं तर. तर ही छान भाजी उकळते. 10-1 मिनटं मस्त उकळू दिल्यानंतर भारी टेस्ट येते. आता इथे मी टिफिन भरते. आता मी 4च टिफिन भरायचे म्हणून मी कंटाळा केला खाली घेऊन सगळं भरण्यापेक्षा मी किचन ओट्यावर भरते. किचन ओट्या पहिले पुसून घेतला आणि मग भाजी डबे भरायला घेतले. इथे मी डबे भरून घेते बघा, तुम्हाला दिसत आहे. आता इथे 2 मिल्टॉनचे डबे भरून घेते आहे पहिले, जे हे झाकणवाले ग्रे झाकणवाले. आणि मी एक डबा विसरते, एक राहते. आता ते घेऊन येते. आता प्रत्येकाला 3-3 पोळ्या जातात माझ्याकडनं. 3 पोळ्या सफिशियंट आहे. कोणीही मला 4 पोळ्या नाही सांगत. ज्यांना हवे असेल त्यांना मी नक्की देते, पण 3 पोळ्या त्यांचं होतं. आता इथे डबे भरून पॅक करून घेते. एका ह्याच्यात भाजी, एका ह्याच्यात भात आणि एका ह्याच्यात पोळ्या. प्लेट बदल झाली होती म्हणून परत प्लेट चेंज केल्या. आणि इथे बघा रेडी झाले. आता राहिले आपल्याला याच्यावर द्यायचं आपल्याला सॅलेड. तर 4था डबा नसल्यामुळे मी ना वरतीच देते. आता इथे डबे घेऊन आली आहे, डब्यांमध्ये डबे टाकून घेते. आता इथे वरती काकडी कट करून टाकते. आता जास्त काकडी खात नाही त्यामुळे मी जास्त काही देत नाही. तर कधी कधी तीसुद्धा रिटर्न येते, कधी कधी व्यवस्थित खातात. आता इथे मी डबे रेडी झाले, झाकण वगैरे लावून झाले, काकडी ठेवून झाली. आता हे ठेवून द्यायचे आहे आपल्याला किंवा सरकून द्यायचे. आता हा आहे सागरण त्यांचा डबा, मी त्यांनाही डबा भरते. जसं बाकीच्यांना डबा भरते मी तसंच सगळ्यांना डबे भरते. तो माझा नवरा कार आहे ना, मग त्यांनाही तसंच भरते. आता एकीकडं भाजी झाल्यानंतर सिल्वर पेपर लावून घेतला आहे, भात भरला आहे. आणि साधारण त्यांना मात्र 2च पोळ्या द्याव्या लागतात. 3 पोळ्या घेत नाही ते, त्यांना खाल्ले जात नाही. 2च पोळ्या द्याव्या लागतात. आणि इथे झाकण ठेवते. आता काकडी कापून त्यांनाही वरतीच येते. हां, आता हे बी रेडी झालेलं आहे टिफिन. आणि आता त्यांचा भरून घेते. आणि व्हेजवाल्यांचा मी पहिलेच भरून घेतला होता, कारण की नॉनव्हेजचा हात मी लागू देत नाही. व्हेजवाल्यांचं प्रॉपर व्हेजच ठेवते. तर आपले टिफिन रेडी झालेले आहे. चला तर फ्रेंड्स, आता आहे ना वाजले बघा 11:15. तर मी एक काम करते, आता पहिले टिफिन घेऊन येते, मग हा सगळा किचनचा जो राडा आहे ना तो आवरेल. टोटली सगळं क्लीन करा घरी, मग आवरेल. आता पहिले टिफिन घेऊन येते. तसं घराला झाडू वगैरे मारला होता, पण काही उपयोग नाही. पुरी पसारा घालण्यातच 1 नंबर. कागद ते कागद खाल्ले तर कागद तरी टाकला कचऱ्याच्या डब्यात. वैतागून गेले मी. चला आता थोड्या वेळात भेटते, तयारी वगैरे करते, मग जायचे त्यामुळे चला भेटते. कानातले राहून गेले. चला तर मी रेडी झाली आहे, आता निघते मी. आता वाजले 11:20. जाते मी आता, येऊन जाईल नाही तर परत काय करता, लई गडबड चालू असते.
तिकडे येऊन पूर्ण घर परत आवरायचं आहे. सकाळी झाडू झुडू मारून सगळं केलं होतं, फक्त किचनच राहिला असता. पण काय नाही, पोरी काही कामाच्या नाही, अजून पसारा घालून ठेवून दिला. आता पटकन आवरून निघायचं. मी कानातले घातले जे माझे रेग्युलर यूजचे आणि आता निघते. चला, जमलं तर मी तुम्हाला कंपनीकडचं दाखवते. खूप अवघड होऊन जातो तो रस्ता, जीवावर येतं, पण काय करता, कधी कधी जावंच लागतं. आणि येताना पण मला दोरा आणायचा आहे, त्याचा कपडा घेऊन घेते. या कलरचा दोरा आणायचा आहे आणि नॉट बी आणायची. तिकडचे रस्ते खराब असल्यामुळे गॉगल फार गरजेचं आहे. इथे रेडी झाली आहे, मी कशी वाटते मला नक्की सांगा. आय होप तुम्हाला माझा हा लुकही आवडला असेल. तर तिथून जाऊन आल्यानंतर घरी आल्यानंतर बघा, माझं घरातलं कामं आवरली, भांडी आवरली. आणि ह्या पोरीने बघा, यांनी टेंट हाऊस रेडी केला आहे. डोबी गॅलरीत, अख्खा गॅलरीत पसारा घालून ठेवला. आणि हे बघा माहीचं. तर इथे मी ब्लाऊज शिवत होती, तर इथे मी ब्लाऊज शिवायला बसले होते, त्याच्यातच त्यांचा मी व्हिडिओ शूट केलेला होता. परत येऊन आपले काम चालू केले. आणि काम चालू झाल्यानंतर थोड्या वेळातच मी निघाली. सईला क्लासला सोडलं आणि तिथेच त्रिमूर्तीत एक गार्डन आहे. तर 1 तास फक्त क्लास होता, त्यामुळे कुठं थांबायचं, जाण्यात येण्यात खूप वेळ जातो. त्यामुळे इथं थांबलो होतो आम्ही गार्डनमध्ये. माही पूर्ण 1 तास गार्डनमध्ये खेळत होती आणि पूर्ण एन्जॉय करून सुद्धा म्हणत होते मला यायचं नाही. संध्याकाळी घरी आली पण बिलकुल बरं वाटत नाही. खूपच घरल्यासारखं होत आहे. एक्झॅक्टली काय होत आहे ते बी सांगता येईना. आणि वड्यांचं टाकून ठेवलं तर वडे बनवते, खिचडी बनवली वेगळीकडे. शूट करायची बी इच्छा झाली नाही, थकून गेले, पूर्ण बॉडी अशी पेन करते. म्हटलं कम से कम व्हिडिओचा एंड तर करू आपण, नाही काय तर. मग आता फोन हातात घेतलाय, तुमच्याशी बोलते. कधी कधी असं वाटतं ना, काहीच नको, निघून जावं कुठं, शांतताच नाही. तसं मला वाटतंय, आराम नाही मला. खरी गोष्ट आहे, आराम बिलकुल नाही माहिती मला कधीच. मी वडे कसे टाकते ना ते पण दाखवते. माझ्याकडे हे वडा मेकर आहे, जे मावशीने दिले मला. जसं पेशी होईल ना तसं तसं दिसेल तुम्हाला वडे. दिसले का? त्याला मस्त गोल्डन ब्राऊन असतं, मस्त फ्राय करायचे. मग झाले आपले वडे. बटाटी सांबार बघ छान बनले, दिसायला खूप छान वाटतं. पण आज चिंच नव्हती, बिना चिंचचं बनवलेलं आहे. काय माहिती, बिना चिंचचं मी आजपर्यंत नाही बनवलं आहे, तर आज बनवल्यावर कळ. मग दम खाय ना, सगळेच खाणार आहे ना. तू एकटे काय झालं, पप्पा बी येत आहे, मी जेवायलाच बसणार आहे. मला बिलकुल बरं वाटत नाही आहे, काय गरगर गरगर उरायला मला. जेवण केल्यावर काही ताकद आली तर. बॅक पेन पण उरायलं. चला, नंतर बोलते तुमच्याशी. जर व्हिडिओ पुढं कंटिन्यू केला तर ठीक आहे, नाहीतर आय होप तुम्ही खूप मजेत राहाल आणि तुमचा आजचा दिवस खूप छान गेला असेल. तर आपण व्हिडिओचा एंडिंग इथेच करूया. चला, बाय फ्रेंड्स, गुड नाईट.